भीम, जय 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 भीम. अरे कोण म्हणतो देणार नाही. अरे फेलोशिप आमच्या हक्काची, फेलोशिप आमच्या हक्काची, अरे होश में आओ, होश में आओ, पार्टी होश में आओ. जय 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 भीम, जय 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 भीम. अरे अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही. फेलोशिप आमच्या हक्काची, फेलोशिप आमच्या हक्काची. अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम. अरे अशी कशी देत नाही, अरे अशी कशी देत नाही. अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम. अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम. फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम. जय 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 भीम, जय भीम जय भीम. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, फेलोशिप आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. या मानवी सरकारला आपल्याला झुकवायचं मित्रांनो. आता या ठिकाणी जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांचं मनोगत आपण ऐकून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत सरपंच. जय भीम सर्वांना. आम्ही महाराष्ट्रातील पीएचडी विद्यार्थी आहोत. पार्टी संस्थेकडून जी पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप संशोधनासाठी दिली जाते त्या फेलोशिप मध्ये जाचकाठी समाज कल्याण विभागाकडून लावण्यात आलेल्या आहेत. ह्या अटी अशा आहेत की 100च विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी फेलोशिप दिली जाईल व फेलोशिप देताना त्यांचं वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावं अशी अट त्यांनी यामध्ये टाकलेली आहे. आम्ही ह्या जाचकाठीच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पीएचडीचे विद्यार्थी समाज कल्याण विभागाच्या विरोधात आंदोलनाला आमरण उपोषणाला सुरुवात करत आहोत आजपासून. खरं तर आमचं आंदोलन 19 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि आज आमच्या आंदोलनाचा उपोषणाचा पहिला दिवस आहे. आमरण उपोषणाचा आंदोलनाचा 6वा दिवस आहे. तर हे आंदोलन करत असताना पार्टीने ज्या जाचकाठी लावलेल्या आहे ते एक प्रकारे शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारी व भेदभाव करणाऱ्या अटी आहेत. त्यांनी ज्या अटी लादलेल्या आहेत इतर जिल्ह्यांच्या लोकांना काय आव्हान कराल सर तुम्ही? त्यांनी ज्या अटी लावलेल्या आहेत त्या अटी कुठल्याही निकषावर बसत नाही. त्या अटी कुठल्याही तथ्यावर व टेक्निकली मान्य होत नाही. हा त्यांच्या मनमानी कारभारांनी त्यांनी विद्यार्थ्यांवर पार्टीवर या अटी लादलेल्या आहेत. त्या अटीच्या विरोधात महाराष्ट्रामधील जे कोणी पीएचडीचे विद्यार्थी आहेत त्यांचं वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा 35 वर्षापेक्षा कमी सुद्धा आहे त्यांचा सुद्धा नंबर इथे लागणार नाही. कारण 100 जागांमध्ये कोणाचाही भलं होणार नाही. फेलोशिप जी आहे भारतीची ती विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ती सरसकट देण्यात यावी यासाठी इथे आंदोलनाला आम्ही बसलेलो आहोत. तर महाराष्ट्रभरातील जे पीएचडीचे विद्यार्थी आहेत त्यांनी या आंदोलनाला साथ सहयोग दिलेलाच आहे. पण मोठ्या संख्येने तुम्ही इथे यायचं आहे. या आंदोलनाला या समाज कल्याणाच्या विरोधामध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे. जय भीम. नक्की सर तुमच्या आव्हानाला आपल्या महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी एक चांगला प्रतिसाद देतील अशी भावना व्यक्त करून आपल्यासोबत संशोधक विद्यार्थी अनिता काळे मॅडम येतील. आदरणीय धम्ममंचावर विराजमान असलेले सर्व पीएचडी संशोधक विद्यार्थी, पीएचडी
संशोधक विद्यार्थ्यांचे हितचिंतक आणि विरोधात असलेले प्रशासक सर्वांना सविनय जय भीम. आज आमच्या उपोषणाचा 6वा दिवस आणि आमरण उपोषणाचा आंदोलनाचा 6वा दिवस आणि आमरण उपोषणाचा पहिला दिवस. तर आज या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छिते की एवढ्या सगळ्या वक्तव्यामध्ये आदरणीय उदय मॅडम यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की 35 नंतर विद्यार्थ्याचा या मनुष्याचा स्मृतिभ्रंश होतो. तर मला त्यांना हे विचारायचं आहे, त्या वयाच्या 35व्या वर्षी राजीनामा देणार आहेत का, की त्यांचं हे मत फक्त पीएचडी विद्यार्थ्यांबाबत आहे की देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या सर्वांच्या बाबत त्यांचं हे विधान आहे. हे मला त्यांना विचारायचं आहे की 35 वय वर्षानंतर असलेले सगळे मंत्री, संत्री, अधिकारी सर्व 35 वर्षानंतर राजीनामा देणार आहेत का. त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा खुलासा करावा. बस. धन्यवाद. विनय जय भीम सर्वांना. मी स्वर्णा हतोले. आज आमच्या आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि उपोषणाचा पहिला दिवस. उपोषणासाठी अमरण उपोषणाचा अमर उपोषणाचा पहिला दिवस. अमर उपोषणाला बसलेल्या सुरेखा वासनिक मॅडम, किरण देवकरे सर आजपासून उपोषणाला बसलेले आहेत. अमर उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही पीएचडी संशोधक विद्यार्थी फ्रॉम 2023 टू अप टू 2026 या 3 वर्षांमध्ये नंबर ऑफ अप्लिकेशन सबमिटेड केलेले आहेत. बाकी ऑफिसला मंत्रालयामध्ये फॉलो घेतलं आहे. 3 वर्षानंतर आमची जाहिरात आली, पण ती जाहिरातही फार चुकीची आहे. त्याच्यामध्ये एकदम क्रिटिकल रूल्स आणि रेग्युलेशन्स लावलेले आहेत. पहिल्या रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत एज क्रायटेरिया. तो एज क्रायटेरिया जो लावलेला आहे बिलो 55 तो एकदम जाचक आहे आणि अयोग्य आहे. फेसबुक काढा सगळे आणि शेअर करा. नंबर 2 ची जी त्यांनी आठ लावलेली आहे, ग्रुपवर टाकले जे पीएचडी स्कॉलर आहेत ग्रुपवरती लिंक काढून शेअर करा फक्त. एज क्रायटेरिया बिलो 35च्या मुलांना ऍडमिशन मिळतील. थर्ड नंबरचं त्यांनी सांगितलं आहे नेटला फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येईल. नंतर स्टेटला प्रेफरन्स आहे. जेव्हा मी ऍडमिशन घेतलेलं आहे तेव्हा माझं ऍडमिशन हे पेड टू झाले आहे. पेड टू ची मी स्टुडंट आहे 2023 बॅच. पण त्यांनी जो आता चुकीचा जो क्रायटेरिया लावलेला आहे तो एकदम युजलेस आहे. कारण की ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन सांगावं टेकन ऍडमिशन थ्रू द पेड फ्रॉम द SRPM युनिव्हर्सिटी आणि त्यांनी जो रूल्स आणि रेग्युलेशन तयार केलेले आहेत 2025 त्यांनी ते रूल्स अँड रेग्युलेशन 2025 मध्ये जे लावलेले आहेत ते सांगतायत की स्टुडंट 2023 पासून इंजिनिअरिंग प्रश्न विचारतोय. मला माहिती नाही. आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे तेव्हा 2023 ला ऍडमिशन घेतलेलं आहे. पेड टू घेतलेले आहे आणि आता जे क्रायटेरिया लावताय ते एकदम चुकीचे आहे. जर तुम्ही ते क्रायटेरिया लावत असाल तर त्याचं रिटर्न मध्ये मला सांगावं की आम्ही पेड स्टुडंटने काय करावं. आमचं पेड टूचे स्टुडंटचे ऍडमिशन आहेत. माझ्या युनिव्हर्सिटीमधले स्टुडंट आहेत 43. मग आमच्या मुलांचं अननेसेसरी नुकसान होतंय. त्यामुळे मला मॅडमला हेच विनंती करायची आहे, मॅडम जो तुम्ही क्रायटेरिया लावलेला आहे तो कोणत्या निकषावर लावलेला आहे. तुम्ही कुठे रिसर्च केला आहे की मुलांनी पेड टूच ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा नेट टूच ऍडमिशन घेतलेलं आहे याचा खुलासा करावा. आपल्यासोबत अमोलभूषण जे करताय किरण देवकरे संशोधक विद्यार्थी आहेत. अनेक वर्षापासून तो विद्यार्थी चळवळीसोबत एकनिष्ठ आहे. मला काय म्हणायचंय की हे आंदोलन कशासाठी, हे मनोवादी सरकार जे आहे अत्यंत याचे धोरणच यांचं डोकंच ठिकाणावर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट कशा पद्धतीने डोकं ठिकाणावर नाहीत. आपण किरण देवकरे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. किरण मला सांग की सर्वंकष जो धोरण आहे ते कशा पद्धतीने चुकीचं आहे. जी जाहिरात 2023 ची 2026 मध्ये जी प्रसिद्ध करण्यात आली महाराष्ट्र सरकारच्या GR च्या आधारावर भारतीय स्वायत्त संस्थेकडून
खरं तर 3 वर्ष या जाहिरातीला विलंब लावला महाराष्ट्र सरकारने. इथेच अन्याय करण्याची भूमिका आली. SC STना शिक्षणापासून कसं वंचित ठेवायचं हा एक मोठा नालायकपणा आपला दाखवलेला आहे सरकारने. आणि राहिला विषय दुसरा, सारथी आणि महाज्योती, या सुद्धा भारतीच्या गाईडलाईनवर निर्माण झालेल्या स्वयं संस्था आहेत, जे की संशोधक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात. तर मुद्दा असा आहे की 2023, 24 आणि 25चे जे सकल स्वयं संस्थेचे विद्यार्थी आहेत, जसे की भारती, टार्की, महाज्योती, अजून आम्र, सारथी, या सगळ्यामध्ये विशिष्ट मुद्दा असा आहे सर की जो क्रायटेरिया भारतीच्या विद्यार्थ्यांना लावला, भारतीच्या म्हणण्यापेक्षा SC आणि STच्या, त्यामध्ये खास SCच्या विद्यार्थ्यांना, त्यांना 100 विद्यार्थ्यांची मर्यादा ठेवली आहे. आणि वयाचा जो निकष लावलेला आहे ते 35 वर्षाच्या खालचा. तर त्यामध्ये नेमकी विसंगतता अशी आहे की सारथी आणि महाज्योतीचे विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट फेलोशिप मिळालेली आहे आणि SCच्या विद्यार्थ्यांना 35 वर्षापर्यंतचा निकष लावलेला आहे. आणि विद्यार्थ्यांची जी मर्यादा आहे ती 100 करण्यात आलेली आहे, जे की महाज्योती आणि सारथीच्या 800-900 मुलांनी सरसकट फेलोशिप घेतलेली आहे 2023ची. तर हा अन्याय एवढा उघडकीस करताना सरकारला लाज सुद्धा वाटत नाहीये. आणि त्यांची पाठराखण करणारे समाज कल्याण आयुक्त आणि भारतीमधले प्रशासकीय अधिकारी ते सुद्धा या JR गुणगान गात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कसा गता आणत आहे हे सुद्धा त्यांना या गोष्टीची लाज वाटत नाही किंवा गांभीर्य वाटत नाहीये. आज इथे विद्यार्थी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. एकदा 3 वर्षापासून जाहिरात काढलेली नाही आणि जाहिरात काढली त्यामध्ये मुद्दाम खोडसळपणा केला आहे महाराष्ट्र सरकारने. आणि त्यामध्ये आयुक्त सुद्धा म्हणतात समाज कल्याणचे की JR बरोबर आहे. महाज्योती, सारथी OBCचे कॅन्डिडेट, EWSचे कॅन्डिडेट, OBCचे कॅन्डिडेट ते सरसकट घेतात आणि मागासवर्गीय विद्यार्थी फक्त 100 विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप घ्यायची आणि ते पण 35 वर्षाच्या आतमधीलच घ्यायची. हे जर 35 वर्षाच्या आत मुख्यमंत्री झाले असते तर ते आम्हाला मान्य झालं असतं. जय भीम. मला सांग की ज्या पद्धतीने आता आपल्या समाजाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत, आपल्या समाजाचे राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब, तर यांना आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या जातीच्या विद्यार्थ्यांची काळजी नसेल का? काय वाटतं तुला? नाही, असा गैरसमज करून घेणं आपण फार चुकीचं आहे. ते राजकारणी माणसं आहेत आणि राजकारणी माणसं समाज हित साधू शकत नाही. जर असं असतं तर आज हा JR आलेला नसता आणि त्यांच्या समाजातील एक मोठा समूह इथे आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी इथे रस्त्यावर बसलेच नसते. रामदास आठवले साहेब असो या शिरसाट साहेब असो, एकदम मनोवादी सरकारच्या सोबत ते आहेत. त्यांच्या पायाला बांधलेल्या बंधूंसारखे ते त्यांच्या सोबत राहून विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत आपल्या समूहाच्या, आपल्या देशासमुदायाच्या. तर मी त्यांच्याकडून अपेक्षा अशी ठेवत नाही की ते समानतेची भूमिका सादर करतील त्यांच्याकडून, कारण त्यांच्यामध्ये जरी कुवत असती आणि थोडे जरी समाजाला निष्ठावान राहिले असतील ते लोक, तर आज आपल्यासाठी त्यांच्या पाठीवर त्यांनी नक्कीच ते मुद्दे ठेवले असते आणि आपल्यावर ही वेळ येऊ दिली नसते. तेच मला काय म्हणायचं की नाही की आदिवासी मंत्री म्हणतात की आमच्या काय हातात नाही, नंतर त्याच पद्धतीनं आपले सामाजिक न्याय मंत्री सुद्धा म्हणतात की आमच्या हातात. अरे हातात आहे तरी कुणाच्या? मला काय म्हणायचंय, रबरी स्टॅम्प राहण्यापेक्षा हे नसलेले बरे. इतर समाजाचा कोणता मंत्री असला तर मागच्या वेळेस 2022च्या वेळेस धनंजय मुंडे यांनी सरसकट फेलोशिप दिलेली. अरे मग ह्या आपले म्हणण्यापेक्षा अदर जातीचे लोक परवडले ना, नाही का? तर कुठंतरी लाजीरवाणी गोष्ट आहे. संजय शिरसाट असतील किंवा आमचे सामाजिक केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवलेकडून तर आमच्या तरुणांना तर अजिबात कोणत्याच पद्धतीची अपेक्षा नाही. त्यांच्या तिकिटावर निवडून आलेले नांदेडचे आमदार सुद्धा त्यांना भाव देत नाहीत, त्यांची किंमत करत नाहीत. हे मंत्री फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या किंवा समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी कधीही लढणार नाहीत. ते फक्त स्वतःच्या स्वार्थ या ठिकाणी साधे. ते प्रशासकीय अधिकारी, मला काय म्हणायचंय की ना आमच्या समाजाचे आमदार आहेत, ना खासदार आहेत, मंत्री आहेत, ना विरोधात बोलणारे कार्यकर्ते आहेत. आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये आम्ही आंदोलन करतो. वंचित बहुजन आघाडी असेल, भीम आर्मी संघटना असेल, इतर सामाजिक संघटना
रिपब्लिकन पक्ष असेल, तर अनेक संघटना ज्या आहेत त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे आणि त्यांचा खूप खूप आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. पण ज्याप्रमाणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभागामध्ये आमचे हर्षदीप कांबळे आहेत, त्यांच्याकडूनही कोणत्याच पद्धतीची अपेक्षा नाहीये. तर पाहिजे तर ती आपले पालक आहेत, समाज कल्याण आयुक्त मुधोळकर मॅडम, ह्या सुद्धा आपल्या पालक आहेत, पण यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. मागच्या 6 दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे. कुणीही सरकार ना प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आपल्याला दाद देत नाहीत. म्हणून आजपासून आमच्या भगिनी सुरेखा वासनिक आणि किरण देवकरे हे या ठिकाणी अमरोपोषणाला बसतात. आपला जीव पणाला लावून या ठिकाणी अमरोपोषण करतात. कुठेतरी या सरकारला पाझर फुटेल का असाच प्रश्न निर्माण होतोय. आणि आणखी आपले जे वासनिक मॅडम आहेत त्या बोलणार आहेत आपल्या. नागपूर युनिव्हर्सिटी 2023ची फेअरवेल आहे. जवळपास 2023-24 जाहिरात अद्यापही आलेली नव्हती. ही जाहिरात येण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत आंदोलन, धरणे आंदोलन, मोर्चा, आझाद मैदानचा मोर्चा किंवा विधानभूमीचा मोर्चा असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही घडून आणल्या. ही नंतर मी स्वतः 2 मार्च ते 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत तुम्ही आंदोलन केलं. त्यानंतर 8 एप्रिल ते 13 एप्रिल या कडक उन्हामध्ये आणि ती भारतीय ऑफिसच्या समोर आमरण केलं. त्यावेळी मी माझा जीव पणाला लावून आमरण उपोषणासाठी बसलेली आणि तेव्हा मुगळकर मॅडम मी बोलल्या की आता या 2 महिन्यात आम्ही कधीला देतो. 1 जुलै 2026 ही जाहिरात आली. जाहिरात पण अशी होती की त्यामध्ये अतिशय चाचापट्टी टाकलेली आहे. आज आम्ही 10 तारखेपासून बाल्टी ऑफिस मंत्रालय इथे वारंवार चक्कर मारतो आहे, तरी आम्हाला कुठलाही न्याय मिळत नाही आहे. म्हणून आम्ही 19 ऑगस्ट पासून धरणे आंदोलन, अगदी धुवाधार पावसामध्ये मच्छर आहेत आणि इतक्या हायवे रोडवर आम्ही बसलेलो आहोत. महिला आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून आलेलो आहोत. आमचे बांधव आलेले आहे पूर्ण महाराष्ट्रामधनं. तुम्ही बघत असाल आमच्याकडे ज्या महिला आहेत यांचे विषय पण खूप स्ट्रॉंग आहे पीएचडीचे, तरी आम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे कारण 35 वर्षाची वयाची अट घातलेली आहे. आम्ही इथे बसलेल्या सगळ्या महिला ह्या 35 वर्षाच्या वरती आहोत आणि 35 वर्षाच्या आतील बांधव सुद्धा इथे बसलेले आहे, कारण फक्त आणि फक्त 100 जागा दिलेल्या आहे. हा आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे. सर्वांचा समान निकाल धोरण हे आम्हाला लागू होत नाही. आता कुठेतरी आम्ही उच्च शिक्षण घ्यायसाठी निघालो आहे आणि इथेच आमचे हात बांधण्याचं हे शासन आणि प्रशासन काम करते आहे. म्हणून मी या गेंड्याचं कातड पांघरून असलेल्या शासनाला आणि प्रशासनाला जागे करू इच्छिते. म्हणून पुन्हा 19 तारखेपासून आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलो. आम्हाला 19 तारखेचं किंवा आजपर्यंत जो आम्ही पत्रव्यवहार केला यावर कुठलंही उत्तर मिळालेलं नाही. म्हणून आम्ही आज किरण देवकरे सर आणि मी सुरेखा वासनिक आमरण उपोषणासाठी बसलेली आहे. पुन्हा एकदा मी आणि किरण सर आमच्या जीवावर उद्गार होऊन आम्ही या आमरण उपोषणासाठी बसलो आहे. आता तरी माननीय शिरसाट साहेबांना जाग येईल का, किंवा प्रधान सचिव जे आहेत कांबळे साहेब यांना कुठेतरी जाग येईल का, किंवा महासंचालक म्हणून ज्या पदावर महिला बसलेल्या आहेत त्यांना कुठेतरी जाग येईल का, याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे. आणि इतक्या भर पावसामध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे, इतक्या वर्दळीच्या रस्त्यावर आम्ही बसलेलो आहोत. शासनाने आणि प्रशासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला सीएम साहेबाचे प्रोटोकॉल मीटिंग आम्हाला लावून द्यावी हीच मागणी आहे. नक्कीच मॅडम, आपण या सरकारला अनुवादी सरकारला बसण्याचं हे करू. नक्कीच या ठिकाणी जे आहे आपले मित्र नागेश गायकवाड, मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की 35च्या लोकांनी 35 वयोवर्ग असणाऱ्या म्हणजे विद्यार्थी संशोधक विद्यार्थ्यांनी असं समजू नये की मी फॉर्म भरला म्हणजे मी लागलो, असं अजिबात होणार नाही मित्रांनो. या ठिकाणी अनेक 35 वयोमर्यामध्ये बसणारे नितीन आहे, अश्विनी आहे, किरण आहे, नागेश आहे, असे
अनेक विद्यार्थी आपला विशाल बोत्रे आहे, विजय आहे, सगळे पोरं 35 मध्ये वयोमर्यादा बसणारे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे. का आलेले आहेत? तर 100 जणांमध्ये तुमचं काहीही होणार नाही. 100 जागा 50% सायन्स. पण इकडं एवढं हे शासनाचे सरकार जे आहे ते आरटीला देते 100 नाही, आरटीला 100 नाही. आमचेच भाऊ होते त्यांना 200 द्या, 300 द्या. पण आम्हालाही तेवढं येतं ना. आमच्या 58 जे जाती आहेत त्या 58 जातींना 100 द्या. म्हणजे काय आरटी काय जावं आहे का सरकारचं आहे? आमचे भाऊ आहेत. पण सर टीआरटी आहे, टीआरटीच्या विद्यार्थ्यांना उदळकर मॅडमचं म्हणणं आहे की तो जीआर आहे. अरे सर्वंकष जो नियम आहे तो कशाला लावलाय मग? एकीकडे तुम्ही जावयाचं त्यांना येतात, आम्हाला सवतीच्या लेकराचं वागणूक देताय. हे सरकारचं कुठेतरी दुपट्टी राजकारण आहे आणि वागणं आहे. नागसेन काय सांगतील? पहिली गोष्ट सर्वांना जय भीम. आणि ह्या ज्या अटी लावल्या त्यातून एकच गोष्ट समजून येते की या सरकारला जातींमध्ये तेढ निर्माण करायचं पहिला मुद्दा त्यांचा हे आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांचा हेतू असा आहे की शेड्यूल कास्टमध्ये जे लोक येतात, जे विद्यार्थी येतात, त्यांना शिक्षणापासून काहीही करून रोखायचं नाही. म्हणजे पूर्वीच्या काळात हे जातीचा आधार घेऊन शिक्षणापासून वंचित ठेवायचे आणि या काळात कसे बसे प्रयत्न करून आपल्या आयुष्याचे सगळं वेळ सांभाळून शिक्षणाचे प्रयत्न करतात. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा वयांची अट टाकून त्यांचं खर्चीकरण करण्याचं प्रयत्न हे सरकार करत आहे आणि त्याला पाठबळ म्हणून प्रशासन त्यांची मदत करत आहे. आता यात पाहायला गेलं तर तारखेला 45 वर्षाची अट आणि त्यानंतर मातंग समाजांच्या बांधवांना 100 जागा मिळाल्या. 59 पैकी एका जातीला 100 जागा आणि 58 जातीला फक्त 100 जागा. आणि वयाची मर्यादा वेगळी, म्हणजे एससी साठी वेगळी, एसटी साठी वेगळी. यांना फक्त जातीय तेढ निर्माण करायचा आहे. हा त्यांचा हेतू आहे की आपण आपापसात भांडत राहावं आणि हे सत्तेमध्ये कायम आपल्या भांडणावर चालणाऱ्या आगीवर त्यांची भाकरते शेकत राहून. आणि माझे इतर 35च्या वयोगटाच्या मर्यादित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे. माझं वय 31 आहे, माझं नेट सीट दोन्ही क्लिअर आहे. मी सहज त्या याच्यामध्ये बसू शकेल की अशी अपेक्षा करतो. असं जरी समजत असाल तरी आज जे तुमच्या घराच्या दारावर येऊन थांबले उद्या ते तुमच्या घरात घुसतील. क्या बात आहे, बरोबर. थांबलेत ना उद्या घरात घुसतील. हे त्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे. विद्यार्थी वर्सेस शासन आहे आणि शासन मनुवादी आहे आणि विद्यार्थी आंबेडकरवादी आहे. आंबेडकरवादी विद्यार्थी आणि आंबेडकरवादी जय भीम. आंबेडकरवादी विद्यार्थी आणि इतर ज्या संघटना आहेत, ज्या जाती धर्माच्या फेलोशिप करणाऱ्या संस्था आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं नम्रपणे सांगणं आहे की आज हे आमच्यावर आलेलं उद्या तुमच्यावर येतं. एक एक करून हे आपल्याला डिवाइड करून मारणार आहेत. हा इंग्रजांचा कायदा नाही डिवाइड अँड रूल, हा यांचा कायदा आहे, यांची रणनीती आहे. तुम्ही लवकरात लवकर समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या शिका संघटित आणि संघर्ष करा या मूलमंत्राला समजून घेणार नाही, एक एक करून मारतील. समजून घ्या, हे तुम्हाला वेगळं पाडतायत आणि तुमची शिकार करतायत. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फेलोशिप आमच्या हक्काची. अरे कोण म्हणतंय देत नाही? या ठिकाणी मला सर्व महाराष्ट्रातील सर्व फेलोशिप मिळवण्यासाठी संशोधक विद्यार्थी जे प्रयत्न करत आहेत ते या ठिकाणी आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. माझी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्र कोल्हापूर या ठिकाणी आपले जे बंधू आहेत 2021 मध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं. नेमकं आंदोलनाचं कसं स्वरूप होतं मी आता पूर्ण महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी जे या ठिकाणी येऊ पाहतात त्यांना काय आवाहन करायचं? नाव सांगा, बॅच सांगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी किशोर तुखुरी PANRF 2021 चा स्टुडंट आहे. तर आमच्या वेळेस 861 विद्यार्थ्यांचं सरसकट फेलोशिप आम्ही मंजूर करून घेतली. जवळपास 52 दिवसाचं आंदोलन चालू होतं आझाद मैदानमध्ये मुंबईला. आणि
त्यापूर्वी समाजाचं भारतीय पुण्यामध्ये आम्ही 3 आंदोलनं केली होती. प्रत्येक 3 आंदोलन उपोषण आंदोलन होती आणि 10-11 सरसकटने उपोषणाला बसायचे. 3 दिवसानंतर तत्कालीन समाज कल्याण आपले तत्कालीन भारतीय महासंचालक मला वाटते गजबिये होते आणि गजबिये 21 आणि 21चं आंदोलन 22-23ला चालू होतं पुण्यामध्ये. 22च्या वेळेस 3 जे आंदोलन झाले पुण्यात झाले आणि 23चं आंदोलन आपण मुंबईमध्ये केलं. तर त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की 3ही आंदोलनाच्या वेळेस व्यंकेश्वर चर्चा करण्यासाठी ज्यावेळेस यायचे मला वाटतं गजबे त्यावेळेस आपलं ठाकूर माथूर काहीतरी समजून घालायचे आणि शेवटी तर गजबे असं म्हटला किंवा असं एक लेटर दिलं की माझा आदेशच नाही म्हणजे तुम्हाला तर जागा मंजूर करायच्या तर मंत्रालयातून आदेश आला आणि मंत्रालयातून आदेश आला तरच जागा मंजूर होती. आमची लढाई काय होती 200ची ऍड आलेली होती. वर्ष फक्त एकच होतं 2021 आणि जागा होत्या 200 आणि अर्ज केलेले लोक होते 861. मग आमचा प्रश्न होता की 661 काय केले आणि तो आमची सर मागणी याच्यासाठी होती की 2020, 2019 आणि 2018 या 3ही वर्षाच्या विद्यार्थ्यांनी लय मोठा संघर्ष केला होता आणि प्रत्येक वेळेस सरसकट फेलोशिप मिळाली होती. म्हणजे 2018ला 450 विद्यार्थ्यांना मिळाली होती. 2019-20 कोरोनाचा कार्यकाळ असल्यामुळे एकत्रित ऍड निघाली होती आणि एकत्रित ऍड 400 विद्यार्थ्यांची निघाली होती. तर राहिलेले म्हणजे टोटल 509 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता 2020-19ला. तर 109 विद्यार्थ्यांनी असेच आंदोलनाला बसले आणि त्यांनी सरसकट मान्यता दिली. म्हणजे 2018, 2019, 2020 आणि 2021 होतो. नंतरच्या 2022च्या कोरोना पण सरसकट मंजूर करून घेतली. माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन केल्याशिवाय आणि शासनाची बदनामी झाल्याशिवाय शासनाला जाग येत नाही. तर मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही खचून वगैरे जाऊ नका, उत्साहाने पेटून उठा. तुमचं 101% त्यांना सरसकट फेलोशिप द्यावी लागेल. पहिला. दुसरा मुद्दा की त्या माणसं पाहतात दुर्दैवानं शेड्यूल कास्ट मधल्या लोक आंदोलन करतात, उपोषण करतात आणि 18ला भरघोस फेलोशिप मिळाली आपल्या विद्यार्थ्यांना असा एक गैरसमज झाला आणि 19 पासून त्यांनी सारथी महायुतीची स्थापना केली. खरं तर 18लाच सारथीची स्थापना केली. पण प्रश्न निर्माण झाला त्या समाजाला, मला नाव नाही घ्यायचं कोण्या समाजाचं, की 3 वेळेस सुप्रीम कोर्टात गेली 35 वर्षापासून आरक्षण भेटत नाही. त्यांचं हजारो पिढ्यांचं जरी सिटिंग केलं तरी सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाही. अशा व्यवस्थेला यांनी फेलोशिप मंजूर केली आणि सरसकट देऊन टाकली. लक्षात घे. आणि मग 18ला द्यायचा टायमिंग आला. मग त्यांच्या निवेदनात लक्षात आलं की ओबीसीला द्यायला ना 18ला सारथीला कसं द्यायचं फक्त मराठा. म्हणून 19ला यांनी ओबीसी ही पण बनवली पण ती म्हणाली. आणि मग सारथी 18ला स्थापन झाली पण फेलोशिप देता येत नव्हती, कायदेशीर अडचणीत आले असते. म्हणून त्यांनी 19ला काय केलं, सारथीला पण सरसकट केली आणि महायुतीला पण सरसकट. म्हणजे आपल्या व्यवस्थेचा अभ्यास करून हे सवर्ण लोकांचा फायदा करतात. जर ते सवर्ण आहेत, दुसरे ओबीसी आहेत आणि आम्ही काय येतो अति मागासमध्ये येतोय. लक्षात घ्या, आम्ही मागास नाही तर अति मागासमध्ये आहोत. ही कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या व्यवस्थेचा उद्धार होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये असताना किंवा मुंबईच्या विधानसभेमध्ये असताना त्यांचं एक भाषण आहे आणि त्याच्यात ते बोलतात की त्यावेळेस देशाची आणि माझी बाती, त्यावेळेस मी देश हित निवडेल, त्यावेळेस अस्पृश्याची आणि माझी देशाची बाती, त्यावेळेस मी अस्पृश्याच्या हिताला तयारी केली. आणि जर बाबासाहेब असं म्हणत असतील की अस्पृश्यांना पहिलं भेटलं पाहिजे, पण तुम्ही नेमकं अस्पृश्यांची सांगता का? आता मला सगळ्यात महत्वाचं आलं की डिवाइड संविधानिक आपल्याला वेगळा हे असल्यामुळे आता सारथी महाज्योती यांना सगळ्यांना घेतलं. आता सर्व म्हणजे काय सगळं समान झालं, जातीवाद संपला, सगळं संपलं कसं? नाही, ठीक आहे, हरकत नाही. मुद्दा मी काय सांगतोय की पुन्हा मुद्द्यावर येतो खूप पहिल्यापासून की जरी तुम्ही सर्व दिलं असलं, आता यावेळेस सर्वच धोरण लावलं असलं, तुम्ही काय होतं माहितीये का की त्यांना 17, 18, 19, 20ला 1200-1300 अशा जागा दिलेल्या आहेत. आपल्या तरी 870 जागा 10वीचे कोर्स 30 होते, आमचे जे होते 861 होते. मला काय म्हणायचंय की 5 वर्ष तुम्ही लगातार सरसकट केलं ना, वय बघितलं, ऍडजस्ट बघितलं नाही.
बरं वयाचं जर तुम्ही म्हणत असताना त्यावेळेस तुम्हाला 5 जास्त काठी लावल्यात, एक तर वयाची अट लावली. मला असं म्हणायचंय विद्यापीठ अनुदान आयोग तुम्हाला कुठल्याही वयामध्ये पीएचडी करण्यास मान्यता देईल. बरोबर आहे. युजीसी म्हणतोय 50 असून तुम्हाला पीएचडी करण्याचा अधिकार आहे. जर विद्यापीठ आम्हाला पीएचडी ला ऍडमिशन देतंय तर तुम्हाला फेलोशिप द्यायला अडचण काय? मुळात युजीसी, विद्यापीठ आणि भारती व्यवस्थापन यांच्यात ताळमेळ नाहीये सर. यांच्यामध्ये ताळमेळ असला पाहिजे, यांना समजायला पाहिजे. हे नेमकं समजत नाही म्हणून वयाचा अट. दुसरा मुद्दा काय आलाय, यांनी काय केलंय, हे शेडवाल्याला देऊ आणि पेटवाल्याला देणार नाही. मग पेटवाल्याला देणार नाही तर विद्यापीठ पेट घेतंय कशासाठी, याचंही आम्हाला रिटर्न मध्ये येणं गरजेचं आहे. तर आम्ही मान्यच नाही तर पेस्ट करता कशाला आम्हाला, हा मुद्दा आहे. तिसरी गोष्ट, वय वाढतंय का, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीची 5 वर्षातून फक्त एकदा ऍडमिशन द्यायला. 5 वर्ष ते एखाद्या विद्यार्थ्यांनी पीएचडी थीसिस सबमिट केला त्याच वेळी त्यांची जागा रिकामी होत असते आणि त्यामुळं दर 5 वर्षातून एकदाच ऍड येत असते. मग एकदा जर ऍड हुकली, हे होईपर्यंत पोराचं वय 23-24 जातं आणि त्याची जर ऍड हुकली तर 29-30 वय. परत पुढची जर समजा ऍड हुकली किंवा तो नापास झाला पेटमध्ये तर दुसऱ्याला केलं त्याचा 36 वर्षापर्यंत जातो. म्हणजे ही व्यवस्थापनाची चुकी आहे आणि ही व्यवस्थापनाची चुकी ह्या लोकांच्या लक्षात द्यायला वयाचं असं आहे. दुसरा मुद्दा, त्यांनी काय केलं माहितीये, जातीचं डिव्हायडेशन केलंय. 2% फक्त मातंग समाजाची संख्या असताना त्यांना 100 जागा दिल्या कशा? तुम्हाला 100 द्यायचे तर 2% त्यांना 2च जागा द्या. नाही बरोबर, तुम्ही मातंग समाजाचे 2 जागेचे ऍड करा, आम्हाला काही म्हणणं नाही. मुळात तो लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 2025 जो निकाल आला त्यात जस्टिस न्यायमूर्ती बेलायन त्रिवेदीचं स्पष्ट मत आहे की आर्टिकल 19चं उल्लंघन आहे आणि राष्ट्रपती आणि संसद या गोष्टीला डिवाइड करता येत नाही आणि जर ते करायचं असेल तर संसदेची परवानगी लागते. तर न्यायालयीन हे सगळं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. उपायुक्त मॅडम मला वाटते भयानक मजबुरीमध्ये रंगीत हे सगळं करते असं मला स्पष्ट आरोप आहे. जातीवाद करण्याचा हा एक षडयंत्र आहे. मुळात मुद्दा तुमचा असा आहे की तुम्ही समजून घेतलं पाहिजे, नियोजन करणारे लोक एक तर मंत्री शिकलेला नाही, जो मंत्री तुम्हाला अर्ज तुम्हाला नाव नाही घ्यायचं मंत्र्याचं, तो जो म्हणतोय ना तुम्ही पैशाचा वाया घालता, गांजा पेटेत कपड, तुम्ही 36 कोटी रुपये देता नंगा पुंग्या साधूनला गांजा पिण्यासाठी, तुम्हाला लाज वाटत नाही थोडीशी. त्याच्यानंतर तुमचा फ्लायओव्हर उडतो 1350 कोटी रुपयाचा, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही. सिलिंगी धडपडतं ते बोलता फुटला जातो, त्यावेळेस तुम्ही हसून फक्त फडणवीस तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. एज्युकेशन देशाची गुणवत्ता स्ट्रॉंग होत असते. भारतामध्ये फक्त 18% पीएचडी आहेत, अमेरिकेमध्ये 68% पीएचडी आहेत. आज जगावर राज्य करता येते. विद्वत्ता जे प्रोजेक्ट ट्रान्सफर जे म्हणतो तिथं का लोक राहतात, कारण तिथं विद्वान लोक आहेत. दुर्दैवानं हे जे सरकार आहे अधोगतीला चाललेलं आहे, शिक्षणाची वाट लावत आहे. लक्षात घ्या, खूप मोठं आंदोलन झालं दिल्लीला जंतर मंतरवर आणि काय त्या पोरांनी शिव्या दिल्या. फडणवीसांना जर जागा असेल, शिव्या खायच्या नसत्या, तळतळाला घ्यायचा नसेल तर त्यांनी जागवून आदेश दिला पाहिजे. यांना मंत्रालय समाज कल्याण मंत्रालयाचे 25 कोटी रुपये पुढं लाडक्या बहिणीला प्रत्येक वेळेस बार्टीचा निधी ट्रान्सफर होतो आणि ज्या उद्देशाने बार्टी स्थापन झालेली त्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. आता मुद्दा असा आहे 35च्या पोराला अर्जच करता येणार, लक्षात घ्या. त्यामुळे इथली जी संख्या आहे त्यावरून पहिली बामू युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी 350 पोरं येतील, पण दुर्दैवाने त्यांची केस कोर्टात चालल्यामुळे त्या पोरांना येत नाही, त्याला कन्फर्मेशन लेटर नाही. तिसरा मुद्दा असा आहे, जे पोरं भरलेत 35च्या आतले ते आनंदात खुश आहेत, 100 जागेवर आमच्याकडे काम होईल. अरे याला तू कधीच काम होणार नाही, तुला इथे येऊन संसदेला लढावं लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे नीट कान देऊन ऐका, मी एक अनुभव म्हणून सांगतोय. आता 2-3 महिन्यात माझी सबमिशन कम्प्लीट होईल. मी हक्काने निवडून घेतली, मीच नाही माझ्या आधी घेतली, माझ्या नंतर पोरांनी घेतली. त्यामुळं तुम्ही जागा राहा. बाबासाहेब जे म्हटले होते ना की समाज व्यवस्थेचा जो गाडा मी इथपर्यंत आलाय मागे जाऊन देऊ नका. लक्षात घ्या, हे बाबासाहेब 2% नाही का लवकर त्याची गाठ बंद करून देतोय की बाबा आम्ही खेचीत इथपर्यंत जागा आणल्यात, तुम्ही काय मागे जाऊन देऊ नका. हक्काने लढवून घ्या. यांच्या मुंडक्यावर पाय ठेवून शासन व्यवस्थेच्या छातावर लाथ मारून आम्ही घेणार. आणि लक्षात आले माझ्या की त्या उपायुक्त मॅडम आहेत, जे आमचे समाज कल्याणचे मंत्री आहेत, जे 8-9 माणसाची कमिटी आहे, त्या कमिटीच्या काही माणसाचं पीएचडी झालेलं
त्यामुळं IAS होणं PhD होणं डिफरंट आहे. बाबासाहेब पण IAS नव्हते बरं का, साऱ्या जगाला माहित आहे काय डिग्री होत्या आणि काय रुबाब होता. त्यामुळं IAS झाले म्हणजे यांना दिमाग आला अशातला भाग होत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे RBIचा जो शक्तिकांत दास गव्हर्नर होता हा MA पास होता फक्त आणि IAS झाला आणि सारा देशाचं वाटोळं झालं सगळ्यांना माहिती. लक्षात घ्या, यांना लय आखलीचा भाग रिसर्च संशोधन काय करते. आता मी अंतिम टप्प्यात आहे, मला माहित आहे तुला जावं लागतंय. हिंदीला 26 अलीपूर रोडला बाबासाहेबांचं घर आहे, तिथं मला जावं लागतंय. मुंबईमध्ये आयोजित आहे खूप मोठं उपायुक्त तुकाराम मुंडेंच्या हस्ते एक खूप मोठं सेंटर आहे आमच्या इथं बांधलेलं आहे गव्हर्नमेंटचं, तिथं आम्हाला जावं लागलंय. लक्षात घ्या, बाबासाहेबांचं घर दादरचं पुस्तकाचं त्यांनी 2 पुस्तक म्हणजे मिलिंदला अर्धे डाउनलोड केले, एक कॉलेजला आम्हाला तिथं जावं लागलेलं आहे आणि आम्हाला रिसर्च संशोधन करायचे बाबासाहेबांच्या फिलॉसॉफीच्या दृष्टीने. तर त्यामुळं विद्यार्थ्याला खर्च लागतो, त्याला तिथं बाहेर जावं लागतं, विदेशात जावं लागतंय आणि म्हणून पैशाची गरज आहे. कलेक्टर जरी असला आणि PhDचा महिन्याचा खर्च 40,000 असला तर कलेक्टरला सुद्धा हिंमत ताकद नाहीये. त्यामुळं तुम्ही आम्हाला PhD देत नाहीये. हा, आणि लक्षात घ्या, आमचं जर 25,000 35,000 कोटी रुपये दरवर्षी तुम्ही पळवताय, दरवर्षी काय बार्टीचा निधी कुठं पळवला जातो तिथं. बरं, बार्टीच्या आम्ही बऱ्याच ठिकाणी ते खाण्यापिण्याचे टेंडर बंद केले पण तिथं ऑडिटच होत नाही. 50 लोक जेवले, तुम्ही म्हणले 5,000 जेवले, काय माहिती तिथं ऑडिट होत नाही, तिथं पैसा दिला जातो. गांजा फुटण्यासाठी त्या नाशिकच्या कुटुंब मेळ्यात पैसे देतात, लाज वाटत नाही शासन व्यवस्थेला. ज्या गांजा बंदी आहे त्याच्यासाठी तुम्ही पैसे देताय. तर विद्यार्थ्यांचं दुःख लक्षात घ्या आणि आम्ही आमच्यासाठी लढत नाही, आम्ही शेड्यूल कास्टसाठी लढत नाहीये. शेड्यूल कास्ट झाल्याच मराठा OBC ते पोरं पुढे येतात. बघा त्यांचं झालंय आम्हाला नाही, बघा त्यांचं झालंय आम्हाला नाही. आम्ही काय मस्त घेतला नाही सगळ्याचा, पण वस्तुस्थिती आहे आम्ही लढवाई जात आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय आणि आमच्या रक्तात हिंगळा कायम जाणवते. तुम्ही घरी जे असतेत ना, जे कोणी असते तुम्हाला राग येऊ द्या, थोडासा लाज वाटू द्या, तिथं या सगळे. कारण आता ठीक आहे, मग कदाशी पूजे मला जावं लागेल, माझं सगळी करावं असणार आहे, व्हायचं आहे मला. कदाचित आजही संध्याकाळी न्यावं लागणार आहे, मी का रोखोक आहे गप्पा मारून चाललो हा गेला. पण तुम्ही इथं लढा, तुमच्या बाजूने आम्ही आहोत आणि तुमची तळमळ कुठंतरी आहे म्हणून मी इथं आलो. तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मोठ्या उत्साहाने तुम्ही काम करा. 5-7 दिवसाचा आज पहिला उपोषणाचा जे उपोषण करते 2 कार्यकर्ते त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि अमोल उपोषणाला आज सुरेखा वासनिक तथा तसेच किरण देवकरे या ठिकाणी अमोल उपोषणाला बसले. आजपासून पहिला दिवस आहे. यांच्या पुढाकाराला सलाम, जय भीम, सप्रेम जय भीम. जय 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 भीम. अरे जय 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 भीम. अरे फेलोशिप आमच्या हक्काची, अरे फेलोशिप आमच्या हक्काची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय. अब जय 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 भीम. अरे होश में आओ, होश में आओ, अरे होश में आओ, होश में आओ, अरे होश में आओ, होश में आओ. मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माझ्या आंबेडकरी विचारधारेच्या संशोधक विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या आंदोलनाची ताकद वाढवावी. आपण सप्रेम जय भीम.